मित्र हो, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमी आपलं काम गतिमान, आपलं सरकार गतिमान असं काही काही नेहमी सांगत असल्याचं आपण ऐकत असतो. शिवाय एकनाथ शिंदे हे अडल्या नडलेल्याच्या गरजूच्या मदतीसाठी धावून सुद्धा जातात असं त्यांच्या समर्थकाकडून नेहमी सांगितलं जातं आणि तशा प्रकारचे काही व्हिडिओ अधूनमधून आपल्याला सोशल मीडियावर सुद्धा पाहायला मिळत असतात. पण महाराष्ट्रातल्या एका ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेत्रीने आपला वेगळाच अनुभव सांगितलेला आहे एकनाथ शिंदे यांच्या बाबतचा. म्हणजे खरं तर हा त्यांचा आक्रोश आहे. अभिनेत्री व उषा चव्हाण यांची ओळख करून देण्याची महाराष्ट्राला, मराठी माणसाला अजिबात गरज नाही. या उषा चव्हाण न्यायासाठी गेल्या कित्येक वर्षापासून संघर्ष करीत आहेत, आक्रोश करीत आहेत, आंदोलन करीत आहेत. पुण्यातल्या धनकवडी परिसरातील एका खासगी जमिनीवरून हा वाद सुरू आहे. या मालमत्तेचा काही हिस्सा उषा चव्हाण यांचे सुपुत्र हृदयनाथ कौतुक देशमुख यांच्या मालकीचा आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाने सुद्धा उषा चव्हाण यांच्या बाजूने निर्णय दिलेला आहे. मात्र उषा चव्हाण यांचा असा आरोप आहे की न्यायालयाचा स्पष्ट आदेश असताना सुद्धा पुणे महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी एका खाजगी बिल्डर कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी बेकायदेशीरपणे TDR मंजूर केलेला आहे. आपला हिस्सा दुसऱ्याला दिला जात असल्याचा उषा चव्हाण यांचा हा मोठा आरोप आहे. या प्रकरणात आपल्याला न्याय मिळावा म्हणून उषा चव्हाण यांनी उपोषण सुद्धा केलं होतं. एवढ्या ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीला आपल्या न्याय मागण्यासाठी उपोषण करण्याची सुद्धा वेळ या महाराष्ट्रात आलेली आहे. एवढंच काय, अगदी अलीकडे त्यांनी शासनाला दिलेले जे पुरस्कार होते त्यांना कलावंत म्हणून या उषा चव्हाण यांना शासनानं जे पुरस्कार दिले तेच पुरस्कार परत करण्याचा त्यांनी इशारा देऊन टाकला. तरी सुद्धा शासनाकडून त्यांना न्याय मिळाला नाही आणि मग त्यांनी शासनाकडून मिळालेले हे पुरस्कार ठाण्यातील आनंद दिघे आश्रमामध्ये ठेवले, म्हणजे परतच केले. न्यायालयाचा निकाल आल्यानंतरही आपल्याला न्याय मिळत नसल्याचा आरोप करीत त्यांनी हे पुरस्कार परत केलेले होते. त्याचं काय झालं? चर्चा खूप झाली, न्याय मात्र मिळाला नाही. पुरस्कार परत करून सुद्धा 3 महिने होत आले तरी अद्याप या प्रकरणामध्ये कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा दावा उषा चव्हाण यांनी आता पुन्हा केलेला आहे. आता उषा चव्हाण यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आणि पुन्हा एकदा आपल्या मागणीचा मुद्दा उपस्थित केला. खरं तर याला मागणी म्हणू नये हो, मागणी किती वेळा करायची असते. हा त्यांचा आक्रोशच आहे आणि तो पुन्हा पुन्हा आहे. व्हिडिओमध्ये उषा चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव घेत पूर्वी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिलेली आहे. मी एकनाथ शिंदे यांना सर्व कायदेशीर मुद्दे सांगितलेले होते. त्यानंतर त्यांनी मला वचन दिलेलं होतं की कोणत्याही परिस्थितीत तुमचं काम करणार. मात्र त्यानंतरही आपल्याला संबंधित व्यक्तीकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांना कल्पना आहे की नाही माहिती नाही, पण त्यांची लोक डोक्याला ताप देत आहेत. त्याने मला एक पत्र पाठवलेलं आहे, त्यामध्ये भांजाळल्यासारखं काहीही लिहिलेलं आहे असं उषा चव्हाण यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या पीएनं 10 दिवसाच्या आत बैठक घेण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यानंतर कोणतीही बैठक झाली नसल्याचं उषा चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर माझी हाय तुम्ही घेऊ नका, अजून किती वर्षांनी न्याय देणार आहात? राज्यात यांची मोगलाई सुरू आहे का? असा संतप्त सवाल उषा चव्हाण यांनी उपस्थित केला आणि पुन्हा एकदा त्यांनी कळत न कळत का होईना पण आपल्या मनातला आक्रोश मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय ही अवस्था? एका ज्येष्ठ लोकप्रिय कलावंतांची ही अवस्था.
कलावंत म्हणून शासनाकडून गौरव केला जातो, शासनाचे वेगवेगळे पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो आणि त्याच कलावंताचा आक्रोश मात्र या सरकारच्या कानापर्यंत जात नाही. शासनाने दिलेले पुरस्कार परत केले तरी सुद्धा या सरकारला त्याचं काहीही वाटत नाही. एकनाथ शिंदे यांच्यासारखे नेते त्यांना आश्वासनं देतात, पण त्याचं पुढं काहीही होत नाही. गतिमान सरकार म्हणून ढोल वाजवला जातो आणि एका कलावंताला मात्र वर्षानुवर्ष करावा लागतो तो फक्त आक्रोश, संघर्ष आणि आक्रोश. हा आक्रोश कोणाच्या कानापर्यंत तर जात नाही, पण मग मनापर्यंत जाण्याचा तर प्रश्नही उद्भवत नाही. मनापर्यंत जाण्यासाठी असाव्या लागतात संवेदना, आणि राजकारणामध्ये या संवेदना आता उभी आहेत की नाही, खरं तर हाही आता एक संशोधनाचा विषय बनून गेलेला आहे. काय म्हणाल मित्रांनो तुम्ही, एका कलावंताची ही अवस्था आणि आपलं मायबाप सरकार जे स्वतःला गतिमान सरकार म्हणून घेतं, तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल एवढी मात्र अपेक्षा नक्की आहे. बरं, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.